अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज 11 नोव्हेंबर, दशमी आहे. उद्या आता एकादशी आहे. सर्वांना शुभेच्छा. उद्या काही जमलं तर सगळे मिळून म्हणूयात. थोडा वेळ तरी सामूहिक प्रार्थना किंवा काहीतरी ठरवूयात. काल म्हणजे परवा 35 पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. शेवटचा श्लोक चाललेला आहे आपला. यत्र योगेश्वर कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथं जिथं हे दोघं आहेत, जिथे कृष्ण आहे साक्षात भगवान योगेश्वर, आणि जिथे साक्षात धनुर्धारी अर्जुन आहे, पार्थ आहे, त्या ठिकाणी हे सगळं मिळणार आहे. श्री असणार आहे, म्हणजे लक्ष्मी, संपत्ती. विजय तर असणारच. भूती म्हणजे भूलोकीचं सगळं ऐश्वर, कल्याण. आणि नीती, शाश्वत न्याय, नीती मिळणार, अशी माझी भावना आहे किंवा अशी माझी धारणा आहे. असं संजयाने इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे. त्याला लागून किंवा त्याला योग्य अशा ज्ञानदेवांच्या ओव्या पहा. त्या दिवशी आपण पाहिली होती, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. या दोन्ही जोड्या ठरलेल्याच आहेत. जिथे शंभू आहे तिथे पार्वती असणारच. जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका असणारच. जिथे संत आहेत तिथेच विवेक असणार किंवा तिथे विवेकच असणार. आणि जिथे वन्ही आहे, अग्नी आहे, तिथे दाहक म्हणजे उष्णताही असलीच पाहिजे. असं कोणी पाहिले की जिथे अग्नी आहे तो एकदम शांत आहे? तो फक्त सीतामाईच्या वेळेला झालेला होता. की अग्नी दिव्य करायच्या वेळेला त्या अग्नीलाच प्रश्न पडला की मी कशी माझी दाहकता हिला जाणवून देऊ, आणि म्हणून तो शीतल झालेला होता. तो अपवाद सोडला. तर वन्ही तेथे दाहक हे तर आहेच, आणि सामर्थ्य की तर उष्णतेचं सामर्थ्य हे अग्नीजवळ तिथं असलंच पाहिजे. अशा आपल्या ओव्या झालेल्या होत्या. पुढे म्हणतायत, आणि त्याचे अर्थ अगदी सोपे आहेत, काहीच समजायला कठीण असं यात काहीच नव्हतं. दया तेथे धर्मू. आता बघा, ज्याच्या ठिकाणी दया भावना आहे, दयेची भावना आहे, तिथे धर्म असलाच पाहिजे. तिथे धर्मच नांदत असतो. दया करणे जे पुत्रासी, तेथे दास आणि दासी. किती सुंदर आहे तो. एकेकांनी रचलेल्या ह्या ओव्या म्हणजे अशा. तुका म्हणे सांगू किती. तर तुकाराम महाराजांनी आणि ज्ञानदेवांनी अशा रचलेल्या आहेत, किंवा नामदेवांच्या तशाच आहेत, एकनाथांच्याही तशाच आहेत. म्हणून इथं तेच सांगितलं आहे की जिथे दया आहे तिथे धर्मच असला पाहिजे, धर्मच असणार. आणि धर्मू तेथे सुखागमू. आणि जिथे धर्म असतो तिथे सुखाचा आगम असणार. म्हणजे सुखाला जागा कुठे असते? जिथे धर्म आहे तिथेच धर्म नांदतो असतो. किंवा सुख, शांती, या सगळ्या गोष्टी अनुभवत आहे.
सुखी पुरुषोत्तमू. जो पुरुषोत्तम असतो म्हणजे सुख आणि शांती जिथे नांदते तिथेच पुरुषोत्तम असतात. किती छान जोड्या सांगितलेल्या आहेत. दया तेथे धर्मू. दया असेल तिथेच धर्म असणार. धर्मू तेथे सुखागमू. जिथे धर्म आहे तिथंच सुख आणि शांती असणार. आणि सुखी पुरुषोत्तमू. सुखी पुरुषोत्तमू आणि सुख जिथे असेल तिथेच पुरुषोत्तम विष्णू भगवान असणार आहे. असे असा असतोच. वसंत तेथे वने. वन तेथे सुमने. सुमनी पालिंगने सारंगाची. आता जिथे वसंत आहे तिथं वन असणारच. वन आहेत तिथे सुमन असणारच. वन आहेत तिथे सुमन असणारच. आणि सुमन आहेत तिथे पालिंगने म्हणजे जिथे फुलं आहेत तिथे कुणाची? सारंगाची. पालिंगने म्हणजे समूहाच्या समूह. जिथे फुलं आहेत तिथे भ्रमरांचे थवेच्या थवे असणारच. गुरु तेथे ज्ञान. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान असणारच. ज्ञानी आत्मदर्शन. जिथे ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन असणारच. दर्शनी समाधान आथी जैसे. आणि जिथे दर्शन होतं आत्मदर्शन होतं तिथे समाधान. आत्ताच मगाशी त्या दासबोधाच्या विवेचनात ते अनंतराव बोधे सांगत होते की अमुक अमुक व्यक्ती कालपर्यंत अगदी आपल्याबरोबर होती आणि नंतर उद्या बातमी कळते आणि जातो भेटायला. कालची व्यक्ती तशीच असते हो. पण त्यात नेमकं कोण गेलं, त्यांचं नाव काय सांगितलं असेल ते समजा जे कोणी असतील, तर ते तिथे देहानी आहेत का त्यांच्या आत्मरूपाने होते काय? गेला म्हणजे कोण गेला? तसं इथे एकदा आत्मदर्शन झालेलं असलं की माणसाला समाधानच असतं, मग त्याचं दुःख नाही. किंवा काल संध्याकाळी आम्ही त्या ह्याला गेलो होतो, काय म्हणायचं, व्याख्यानमाला असते इथे, कवी अनंत पंदिया व्याख्यानमाला. आणि त्याच्यामध्ये ते स्टार कोणते उपासनिक आहे, तर त्यांनी असंच सांगितलं की विनोद कुठे कसा होतो. तर ह्या मृत्यूच्या ठिकाणी सुद्धा लोकांना विनोद सुचत असतो. यात्रा चाललेली असते, निघायची असते, तिथेही कसे विनोद होतात, तिथेही समाधान असतं. संध्याकाळी तर आत्मदर्शन झालं की तिथे पूर्ण समाधान आहेच. समाधानासाठी बाकी काही नको आपल्याला, कुठलं धन नको, कुठली संपत्ती नको. ह्या गोष्टी सगळ्या जोडून येतात. इतकी उदाहरणं ज्ञानदेवांनी ही सगळी छान दिलेली आहेत की त्या ठिकाणी ते सगळं असणारच. त्या जोड्या बरोबर ठरलेल्या आहेत. फुलांचे थवेच्या थवे की तिथे भ्रमरांचे थवेच्या थवे असणार. जिथं गुरु आहे, खरा गुरु, आत्मगुरु, तिथं ज्ञान आलंच. आणि जिथे ज्ञानी आहे त्याला आत्मदर्शन होणारच. तो खरा ज्ञानीच असतो आत्मदर्शन झालेला. बाकी स्वतःला ज्ञानी समजणारे ते ज्ञानी नसतातच. त्यांना आत्मदर्शन झालं नाही तो ज्ञानी नाहीच. आणि दर्शनी समाधान. आणि जिथे आत्मदर्शन झालेलं आहे तिथे समाधान. काही व्यक्ती बघा सतत आनंदी असतात, समाधानी असतात, त्यांच्या इथे कुरकुर नसतेच. तर ह्या सगळ्या गोष्टी जोडूनच असतातच. आथी जै समाधान आथी जैसे. तिथे समाधान असतेच असते. पुढे अजून सांगतात, भाग्य तेथ विलासू, सुख तेथे उल्लासू, हे असो तेथ प्रकाशू, सूर्य जेथे. तर ह्याही जोड्या ठरलेलेच आहेत. जिथे भाग्य आहे, परमभाग्य असेल त्या ठिकाणी विलास.
त्या ठिकाणीच सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. सर्व प्रकारचं काय म्हणू आपण, चैतन्य असतं, उत्साह असतो, सगळ्या गोष्टीचा उपभोग घेण्याचं असतं. आणि म्हणून भाग्याचा विलास तिथेच रंगतो की जिथे सद्भाग्य असतं. बाकी काय म्हणतात लोक, पैशाचं सोंग करता येत नाही किंवा सोंग आणलं तरी खरा पैसा तिथे येत नाही. तुम्ही वरवर सगळा बहाणा करा, हे आमचं असं आहे तसं आहे, पण लोक म्हणतात ना, बडा घर कळवसा. तिथं खरं काहीच नसतं. खोटी खोटी हे तयार केलेली असते सगळी माया, की आम्ही एवढे श्रेष्ठ आहोत, या जगात असे आहोत, एवढे श्रीमंत आहोत. पण खरा जिथे हे असतो, भाग्य असतं, तिथेच ते खऱ्या अर्थानं विलास करू शकतात. भाग्याचा विलास रंगतो. आणि सुख असेल तिथेच उल्हास, तिथेच आनंद. सुखी माणसाला सांगावं लागतं का हो, चला आता आमच्या इथे या म्हणजे आनंद मिळेल? नाही. जो त्याच्या ठिकाणी जाईल, सुखी माणसाच्या ठिकाणी, त्यालासुद्धा आपोआप सुखी तो होईल, त्याचं विसरून जाईल तो दुःख काही असेल तर. त्यामुळे सुख तेथे उल्हासू. म्हणून पूर्वी एक गोष्ट होती बघा, आणि मागं उपनिषदाच्या कथातही दाखवली होती, की सुखी माणसाचा सदरा. म्हणजे इतकी ती टचिंग होती, खूपच म्हणजे मला ती भावली बघा. राजा असतो, त्याला सुख नाही आहे, आणि किती प्रयत्न करतो की जेणेकरून सुख मिळेल. मग हा उपाय कर, तो उपाय कर, याला बोलव त्याला बोलव, श्रीमंतांना किती लोकांना बोलावलं, काही केल्या त्याला सुखच मिळत नाही. शेवटी तो आपले प्रधान आणि सगळ्या सेवकांना सांगतो की गावागावांमध्ये जा, शहरात मिळा, आणि बघा तिथे कुठं कोणी जो सुखी मनुष्य असेल ना, त्याचा एक सदरा मला घेऊन या. सगळी गावं धुंडाळली, सगळ्या वस्त्या धुंडाळल्या, नाहीच सापडत. कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी एवढीशी तरी कमतरता असतेच. सगळं छान आहे, ऐश्वर्य आहे, मुलंच नसते, मुलं बाळं आहेत, अर्थच नसेल, पैसाच नाही. पैसा आहे, आजारपणच आहे, काही ना काहीतरी, काही नाही काहीतरी. म्हणून त्यांनी सुख तेथे उल्हास हो, हे फार चांगल्यानं सांगितलं. सगळीकडे जातात, मंदिरं पालथी घालतात, गुरु सगळे ब्राह्मण सगळे पालथे घातले. कुणाच्याही ठिकाणी त्याला सुख दिसतच नाही, त्या प्रधानाला काय बाकीचे. शेवटी जातात एक बैलगाडी असते, त्याच्या खाली बसलेला मनुष्य असतो, एकदम गरीब असतो, पण इतका हसत, आनंदी आणि काहीतरी व्यवसाय करत असतो. प्रधान जातात, म्हणतात, बाबा तुम्ही कशा? अरे मी एकदम सुखी आहे, एकदम समाधानी आहे, मला काहीच कमी नाही, देवानी मला सगळं दिले. अरे म्हणतो, मग तुमचे कपडे कुठे आहेत? म्हणे मला कपड्यांची काय गरज आहे? अहो तुमचा एखादा सदरा? अरे म्हणे मी सदरा घालतच नाही, पण मी आनंदी आहे. सुख तेथे विलासू, काय लिहिलेलं आहे, उल्हासू. खरा आनंद, खरं सुख कशात आहे हो? हे मानण्यात आहे. राजा येतो आणि त्याला नतमस्तक होतो. प्रधानांनी जाऊन सांगितलं, आहे आपल्या राज्यात एक सुखी मनुष्य, पण अहो त्याला सदराच नाही आहे, आणणार कसा त्याचा सदरा? तेव्हा माणसांनी त्याला सांगितलं की अरे काय गरज आहे, अन्न वस्त्र निवारा. वस्त्र हे कशासाठी आहे? थंडी उन्हाळ्यापासून, पण मला थंडीच वाजत नाही, मला उष्णताही वाजत नाही, कारण मी समाधानी आहे, सुख आहे मला कशाचीच गरज नाही. ज्ञानदेवांनी ह्या सगळ्या, आणि त्यांचं काय होतं आयुष्य, तसंच होतं ना. आता उद्या एकादशी, 15 दिवसांनी पुन्हा आपण त्यांचा संजीवन समाधीचा सोहळा पाहणार. किती म्हणजे कसे जीवन जगलेले आहेत ते, स्वतःच्यावरून हे सगळं सांगतात, स्वतः अनुभवलेलं आहे त्यांनी. त्यामुळं सुख तेथे उल्हासू, हे असो तेथे प्रकाशू, सूर्य जेथे. हे म्हणजे सूर्य कुठे आहे तिथं प्रकाश असणारच. कुणाला सांगावं लागेल का, अहो आमच्या गावामध्ये प्रकाशच नाही आहे आणि सूर्य तो उगवलेला आहे, असं होईल का? नाही. हां, सूर्याला कधीतरी एखाद्या ढगाने आवरण घातलेलं असेल तर, म्हणून त्या ईशावास्य उपनिषदात म्हणलेलं आहे
की सत्यस्य अपिहितं मुखम, त्या सत्याचं मुख हे या मेघांनी झाकलेलं आहे. तत्वं पूषण अपावृणु, तर हे पूषण, हे सूर्या, आमच्या मुखावर सुद्धा जे असत्याचं अज्ञानाचं आवरण आहे ते तू दूर कर. सत्यधर्माय दृष्टये, सत्यधर्माचं ज्ञान होण्यासाठी. आता ते सगळं तात्विक बाजूला ठेवूया, पण या गोष्टी तर आपल्याला सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ आहेत ना की जिथे सूर्य आहे तिथे प्रकाश आहेच. तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. आता ही पुन्हा सांगतायत की सगळे पुरुषार्थ, तैसे सकळ पुरुषार्थ. सकळ म्हणजे 4 पुरुषार्थ मानलेले आहेत आपल्या भारतीय संस्कृतीनं: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ आहेत. धर्माचा अर्थ परवा ऐकला आणि आपण आता गीतेच्या अभ्यासापासून सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे की धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम, ख्रिश्चन, हे काही नको आहेत. त्या धर्मांनी तेवढा अर्थ घेतला असेल, पण आपला धर्म जो आहे, आता ज्याला सनातन धर्म म्हणतात, कारण हिंदू धर्मही म्हणायचंच नाही तसं, तर त्याच्यामध्ये हा धर्म ही संकल्पना एवढी व्यापक आहे की धर्म म्हणजे आपलं आपलं कर्तव्य, आणि त्याच्यात केवढा मोठा त्याच्यावर विचार मांडलेला आहे. पण 4 पुरुषार्थापैकी पहिला धर्म महत्त्वाचा आहे, आणि धर्मानुसार जो आचरण करील ते अर्थ त्याला आपोआपच मिळेल, त्याच्या जीवनालाच अर्थ मिळेल. पैसा म्हणजे फक्त अर्थ आहे असं नाहीच आहे. काम, मग त्याला सगळ्या इच्छा, त्याच्या वासना म्हणण्याच्या कामना त्या त्याच्या पूर्ण होतील. आणि कामना ठेवूच नका असं नाहीच आहे, परमेश्वराची कामना ठेवूया, आणि जो परमानंद आहे त्याची कामना ठेवूया. आणि मोक्ष, मग त्याच्यातून बरोबर मुक्ती मिळणार आहे. तर म्हणून सांगितलं की तैसे सकळ पुरुषार्थ, 4ही पुरुषार्थ जिथे आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, ते सकळ पुरुषार्थ कशामुळे झाले? जेणे स्वामी का सनाथ, जिथे हा स्वामी आहे, श्रीकृष्ण भगवान आहे, तो सनाथ झालेला आहे. म्हणजे त्याला ते पुरुषार्थाला कोणीतरी धनी असला पाहिजे ना आपल्याला, तर ते सनाथ होण्यासाठी हा भगवंत त्यांच्याजवळ जिथे आहे तिथंच हे 4ही पुरुषार्थ सनाथ होतील, नाही तर ते अनाथ होतील. हो, तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. आणि त्याला जोडून पुढं सांगितलं की जिथे हा श्रीकृष्ण राव आहे, म्हणजे राजा आहे, हा श्रीकृष्ण आहे, तिथेच लक्ष्मी असणार. लक्ष्मी कधीच त्याला सोडून राहत नाही आहे, कधीच नाही. आणि आपुले निकांतेसी ते जगदंबा जयापासी, आणि मादिकी काय दासी नवती नवती तया ते. आणि ही जी पती समवेत ही जी कांता जगन्माता ज्यांच्याजवळ आहे, जगदंबा, आता ती पण एकटी राहत नाही कधी. तर पती समवेत जी जगन्माता आहे, ज्याच्यापाशी आहे, त्याला काय? अणिमादिकी दासी. त्याला अणिमा, लघिमा, गरिमा सगळ्या ज्या आहेत ना, प्राकाम्य, जे इच्छा कराल ते, सूक्ष्मात सूक्ष्म होणं, मोठ्यात मोठं होणं, हे सगळं त्याला ह्या ज्या 8 हे आहेत सगळ्या, काय म्हणू आपण, सिद्धी. तर या सिद्धी सगळ्या कशा होतील? अणिमादिकी काय देसी नवसित आहे ते. अहो, ह्या सिद्धी सगळ्या त्याच्या पायाशी दासीसारख्या लोळण घेतील. म्हणजे इतका ज्याच्याजवळ हा भगवंत आहे तिथेच लक्ष्मी आहे, ज्याच्याजवळ ही जगदंबा जगन्माता ज्याच्या पती समवेत जो ती राहते, तर त्या भाग्यवान पुरुषाला या अणिमादी सिद्धी ह्या दासीसारख्या पायाशी लोळण घेणार नाहीत का? त्याला काय दुसऱ्याची गरज आहे? सगळं त्याच्या पायाशी येईल. बघा, काल परवाच आम्ही सगळे यांचे भाऊ जमलेले होते एकत्रित. भाऊबीज म्हणलं, मी त्या दिवशी जाणार आहोत म्हणून. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ ठरले. बरं, त्या सासू सासऱ्यांनी सगळ्यांना मोठं केलं, अगदी छान केलं. मग मोठ्या भावाला दिलं शेती क्षेत्रामध्ये, मग ते त्याच्यामध्ये अगदी मोठ्या पदापर्यंत पोचले, सगळी कामं केली. दुसरे भाऊ हे तर यांना वेटरनरीमध्ये घातलं, म्हणजे ते त्याच्यात श्रेष्ठ ठरले.
तिसरा भाऊ आर्मीमध्ये गेला म्हणजे देशाची सेवा. चौथा भाऊ नेव्हीमध्ये गेला, त्यालाही देशाची सेवा. पाचवा MPSC होऊन मंत्रालयात कार्य करत होता. सहावा जो आहे त्याला वैदिक शिक्षण दिलं. आणि परवा रात्रभर ते लोक चर्चा करत होते सनातन धर्म म्हणजे काय, आणि तो हे सगळं सांगत होता. आणि तो सुरुवातीला काय आठव्या वर्षी गेला असेल, मुंज झाल्यावर, उपनयन झाल्यावर. दुसरं शिक्षण नाही काय, 2री-3रीपर्यंत झालं असेल. तर या भावांना चिंता वाटायची याचं पुढं कसं होईल, हा फक्त 3री शिकून गेला आहे, त्याला इंग्रजी येत नाही, त्याला अमकं येत नाही, काय होईल. आणि आता तो सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ असा भाऊ ठरला की अमेरिकेला ऑनलाईन शिकवत राहतो सगळ्या ज्ञान. आणि काय म्हणतात ना, हे अष्टवसू, सगळ्या संपत्ती त्याच्या पायाशी लोळण, काहीही मागत नाही कोणाला, काही नाही. पण विद्वत्ता, जिथे ज्ञान आहे तिथे संपत्ती, त्याला आत्मदर्शन, असं सगळं म्हणजे हे डोळ्यासमोर दिसतं बघा आपलं. आणि हे अनुभवता येतं आत्तासुद्धा. त्यामुळं कुठली दासी त्याची होणार नाही असं होणारच नाही. आणि मग धाकटा पुन्हा वेगळ्या क्षेत्रातला इंजिनियर. पण सगळे जरी झाले तरी काल परवा ते म्हणत होते की आम्हाला वाटलं नव्हतं हा एवढाच श्रेष्ठ होईल. म्हणजे ही जी आपली काय म्हणायची परंपरा आहे, ही जी आपली ज्ञान आहे, आत्मदर्शन, आणि हे हा ज्ञानाचा जो साठा आहे हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुमच्याजवळ बाकी संपत्ती, कारण ती संपत्ती येते जाते नष्ट होते, पण ही ज्ञानाची संपत्ती कोणी काढून घेऊ शकत नाही. भगवंताचं जे सामर्थ्य आहे, भगवंताचं आपल्याजवळ मिळालेलं सान्निध्य आहे, ते कोणी काढून घेऊ शकत नाही. कारण जिथे विजय आहे, भगवान आहे, तिथे विजय आहेच. आणि या सगळ्या गोष्टी श्री, धृती, स्मृती, नीती, मती सगळं तिथंच आहे. म्हणून तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्याकडं म्हणतात ना की भगवंताचं अधिष्ठान जिथं आहे ना तिथं सगळ्या गोष्टी मिळतात. आणि मग प्रत्येकाला वाटतं की अरेच्या, फक्त पैसा कमवणं, फक्त मोठ्या पदावर जाणं हे श्रेष्ठ नाहीच आहे. तर ही आपली संस्कृती टिकवणं, ह्या सगळ्या ज्ञानाचा प्रसार करणं, प्रचार करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना समजावून देणं, याचं महत्त्व सांगणं, हे जो करतो आहे तो श्रेष्ठ. सगळा वेदातला ऋग्वेदातला तो घनपाठी बनला आहे. सगळ्या भारतभर श्रेष्ठ श्रेष्ठ लोकांच्या निवड करायला, हे करायला, अशी त्याची आता त्याची म्हणजे अशी पोचलेला आहे. किंवा तेलंगणाचा तो संस्कृत भारतीचा अध्यक्ष आहे. असं श्रेष्ठत्व हे माणसाला मागून मिळत नाही, ते आपोआप मिळत राहतं. सहज आत्ता एकदम थोडासा विषय होईल, पण मला तो भावला जास्त. आणि म्हणून मी सांगितलं की ज्याच्याजवळ ही जगन्माता आपल्या पतीसमवेत राहते, अशा भाग्यवान पुरुषाला अणिमादी सिद्धी या दासीसारख्या येत असतात. आपल्याला हे वाचायचे. ऐकोनी हे बोल संजय तो म्हणे, भाकीत मी नेणे दोघांचेही. परी आयुष्याची दोरी बळकट, तेथे जिणे स्पष्ट जाणवते. जिणे म्हणजे जगणं. चंद्र तेथे ज्योत्स्ना, शंभू तेथे सती, संत तेथे वस्ती विवेकाची. सौजन्य ते जेथे तेथे सोयरीक, राव तेथे देख सैन्य जैसे. नातरी अनल तेथे दाहकता, सिद्ध स्वभावता असे जैसी. दया तेथे धर्म, धर्मी सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. वसंती उद्याने, उद्यानात फुले, फुल तेथे मेळे भ्रमरांचे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मप्राप्ती, आत्मलाभी शांती असे जैसी. भाग्यी उपभोग, सुखभोग, सुखभोगी हर्ष, हे असो प्रकाश रवी तेथे. तैसे ज्याच्या योगे चारी पुरुषार्थ, सर्वतासनाथ होती राजा. तो श्रीकृष्ण देव जगन्नाथ जेथे, देवी लक्ष्मी तेथे राहे नित्य.
आणि जयापाशी लक्ष्मी जगन्माता आपुलिया कांता सवेर आहे. तयाची या घरी कान राबाव्यात अणिमादी अष्ट महासिद्धी. इतकं सगळं त्याला मिळू शकतं. सगळ्या या अणिमादी सिद्धी त्याच्या दासीसारख्या का होणार नाहीत. पुढचं तर फार सुंदर आहे बघा. कृष्ण विजय स्वरूप निजांगे तो राहिला असे जेणे भाणे भागे. तैजयो लागे वेगे तेथेची आहे. आता भगवान श्रीकृष्ण कसा आहे, विष्णूचा अवतार, पण तो विजय रूपातच राहिलेला आहे. तिथे तो विजय स्वरूपच आहे. आणि तो ज्या पक्षामध्ये असेल, ज्या पक्षाला मनोभावे मिळालेला आहे, त्याच पक्षाला विजय मिळणार. तो राहिला असे जेणे भागे. भाग म्हणजे ज्या भागात, म्हणजे ज्या पक्षात. आत्ताचे पक्ष नाही धरायचे. तैजयो लागे वेगे तेथेची. आत्तासुद्धा हाच न्याय तिथे लागू आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. आणि जिथे धर्म आहे, जिथे नीती आहे, जिथे न्याय आहे, तिथेच हा चिरंतन विजय राहणार आहे. 20 तारखेला आपल्याला मतदान करायचे. सगळ्यांनी कर्तव्य बजावा. निरक्षीर विवेकासारखं विवेक ठेवून मतदान करा. व्यक्ती आणि सगळं हा विचार आपल्या डोक्यात सतत राहायला पाहिजे. म्हणून आता इथे सुद्धा सांगतायत की भगवान श्रीकृष्ण महाविष्णूचा अवतार आहे. तो विजय स्वरूप आहे. आणि तो ज्या पक्षाला मनोभावे मिळालेला आहे, त्याच पक्षाला विजय मिळणार. हे वाक्य आपण आता जरा पाठच करूया आणि परमेश्वरालाच प्रार्थना करूया की तू ज्या पक्षामध्ये राखशील, ज्या पक्षामध्ये तुझं वास्तव्य असेल, त्यांनाच विजय मिळेल किंवा मिळवून दे, अशी आपण प्रार्थना करूया. आता पुढं काय म्हणलं त्यांनी, पुढची ओवी, कारण यत्र योगेश्वर कृष्णचं आता खरी ओवी इथं आलेली अजून. विजयी नामे अर्जुन विख्यातू विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू. श्रीयेसी विजय निश्चितू तेथेची असे. आता श्री विजय ते श्री धृती मती त्यातली आता श्री अगोदर घेत आहेत की ज्या ठिकाणी महाधनुर्धर अर्जुनाचं नाव काय आहे, विजय आहे. एक नाव त्याचं अर्जुन, दुसरं पार्थ, तिसरं कौंतेय. सगळी नावं वेगवेगळी आहेत, पण पहिलं नाव अर्जुन, दुसरं नाव विजय. आणि आत्ता सांगितलं तसं सूर्यापाशी फक्त प्रकाश असतो, तसं अर्जुनापाशी फक्त विजय असतो. आणि विजयासाठी हा अर्जुन प्रसिद्ध आहे. आणि भगवान कसे आहेत, विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ. रूपाच्या म्हणजे विजयाच्या रूपात साक्षात भगवंत आहेत. आणि ते काय करतायत, अर्जुनाचं सारथ्य करत आहेत. तेव्हा लक्ष्मीसह विजय केवळ अर्जुनापाशीच आहे. विजय स्वरूप श्रीकृष्णनाथू श्रीयेसी विजय निश्चितू तेथेशी आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीयेशी विजय निश्चित. आणि मग जिथे लक्ष्मी आहे तिथे नक्कीच विजय आहे, खात्रीनं आहे. कारण लक्ष्मी जिथे असेल तिथे हा विजय, म्हणजे तिथं हा श्रीकृष्ण विजय स्वरूपात असणारच आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की जिथं लक्ष्मीसह विजय केवळ आहे तो अर्जुनापाशीच आहे. आणि त्यामुळं तो विजय त्याला खात्रीनं मिळणार, त्या ठिकाणीच मिळणार, हे तू निश्चितपणानं समज. काय आवडला असेल का हा श्लोक त्या धृतराष्ट्राला, पुढे कल्पना करू आपण त्याच्या मनातले भाव काय काय होत आहेत ते पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला लक्षात येईल. अजून पुढं काय म्हणतात बघा. हे श्रीकृष्ण आणि लक्ष्मीला काय काय उपमा दिल्यात किंवा काय मानलेलं आहे. पुढची ओवी फार छान आहे. तयाची देशींचा झाडी कल्पतरू ते होडी न जिणावे का केवडी माय बापू असता. आता हे मायबाप आहेत. श्रीकृष्ण म्हणजे बाप आहे आणि ती माता लक्ष्मी ही, म्हणजे लक्ष्मी ही माता आहे. तर श्रीकृष्ण आणि माता
ही ज्यांची मातापित्र आहेत त्यांच्या देशातल्या साध्या झाडांनी कल्पवृक्षाची पैज जिंकू नये काय? कारण जिथे मायबाप आहेत ते तिथली वृक्ष म्हणजे सगळे कल्पतरूच आहेत, कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ आहेत. मग तिथल्या साध्या झाडांनी कल्पतरूशी पैज लावू नये का किंवा पैज जिंकू नये का? तेच जिंकणार. कारण तिथे मायबाप हे स्वतः दोघंजण आहेत. त्यामुळे तिथल्या साध्या झाडाला सुद्धा कल्पतरूपेक्षा श्रेष्ठत्व आहे. आता जसं कल्पतरू म्हणलं की पुढचा चिंतामणी आलाच. म्हणून पुढं म्हणले, ते पाषाणही आगवे चिंतारत्ने का नोहावे, तिये भूमिके का न यावे सुवर्णत्व. आता बघा तिथे जे जे दगड आहेत त्याला चिंतामणीचं महत्त्व येणार आहे. चिंतारत्ने का नोहावे, त्या राज्यातील साधे दगडधोंडे सुद्धा का बरे चिंतामणी होणार नाहीत? म्हणजेच होणार हे तू लक्षात ठेव. आणि तिथली जी भूमी आहे त्या भूमीला सुद्धा सुवर्णपण, ते भूमिके का न यावे सुवर्णत्व, त्या भूमीला सुवर्णत्वच प्राप्त होणार. म्हणजे ती भूमी सुवर्ण, आपण म्हणून आपली भूमी सुवर्णभूमीच म्हणत होते. ही भूमी सगळ्यांची आहे, संतांची आहे, सगळ्यांची आहे. तशी ही भूमी सुवर्णभूमी. सगळीकडे खाणीच्या खाणी, नररत्नांच्या खाणी आहेत. आणि सगळे सोन्यापेक्षा तेजस्वी सगळे आहेत. हिरे माणकांपेक्षा तेजस्वी असे सगळे आपले संत, महंत, नेते, पूर्वीचे सगळे देशभक्त होऊन गेलेले आहेत. त्यामुळं या भूमिकेला किंवा या भूमीला सुवर्णत्वाची काय कमतरता आहे? म्हणजे सुवर्णत्व काय येणार नाही? आणि म्हणून पुढं म्हणताय, तयाची या गावीची या नदी अमृते वाहाविया, नवल काही राया विचारी पा. मग आता तिथल्या ज्या ज्या काही नद्या आहेत, नद्यांवाटे जर अमृत व्हायला लागलं तर आश्चर्य कशाला वाटून घ्यायचे? कारण जिथे भगवंत आहेत तिथे साधी नदी राहणारच नाही, ती अमृताचीच नदी आहे. आमच्या इथे आहे ना अमृतवाहिनी प्रवरा. कारण ते अमृत वाटायच्या वेळेला नेवाशाच्या इथं पण मोहिनी रूप जे घेतलेलं होतं ते वाटता वाटता इथे थोडंसं पडलेलं आहे. त्यामुळं अमृतवाहिनी प्रवरा म्हटलेलं आहे इथे. तर ठीक आहे, तर ह्या भूमीला सुवर्ण पण काय येणार नाही. ह्या नद्यांवाटे अमृत व्हायला लागलं तर आश्चर्य वाटायला नको. 44पर्यंत झाले. बघूया 1-2 ओव्या घेऊन. आणि जयापाशी लक्ष्मी जगन्माता, आपुलिया कांता सवेर आहे, तयाची या घरी काना राबाव्यात, अष्टमादी अणिमादी अष्ट महासिद्धी, ऐसी माय बापे लाभली जयासी, तयाची या देशी वृक्ष जे का, कल्पतरुसी का तयानी सहज, मारून या पैज जिंकू नये. प्रश्न विचारलाय, का जिंकू नये? म्हणजे जिंकणार. आणि जे पाषाण तेथील आघवे, तेही कान व्हावे चिंतामणी, तयाची या देशी जो जो भूमी भाग, तो तो सुवर्णांग कान व्हावा, तयाची या गावी नद्याही पावन, अमृते भरवून कान जाव्या. 44पर्यंत झाले. इथपर्यंत तर उद्याला बघूया आपण. उद्याचं काही नियोजन करायचं असेल एखादा मिनिट मिळाला तर. आजची तारीख छान आहे, 11/11. मला अशा तारखा फार आवडतात. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता,
येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती नामराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची एक नामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय श्री कृष्ण जय तु ज्ञानेश्वर।